श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 156। लीलाख्यान इथवर ऐकल्यावर राम म्हणाला, लीलेला पद्मराजाच्या अंतःपुराचा मार्ग दाखविण्यासाठी देवीने आपल्या कन्येला पाठविले होते, पण विदुरथाबरोबर तर कोणीच नव्हते. मग तो पद्मराजाच्या अंतःपुरात बरोबर कसा पोचला? वसिष्ठ म्हणाले, अरे मी पद्मशरीरच आहे अशी दृढ वासना धारण करणाऱ्या जीवाच्या हृदयाकाशात हा सर्व प्रकार घडला. केवळ भावनेमुळे विदुरथाच्या जीवाचा चिदाकाशातून काल्पनिक प्रवास सुरू झाला. त्यामुळे त्याला मार्ग दाखविण्याचे कारणच नव्हते. जगताचा हा अफाट पसारा भ्रांतिमय असून हृदयातील वासना बीजापासून उत्पन्न होतो. चैतन्यरूपी अणूमध्ये संकल्पामुळे त्रैलोक्याचा पसारा भासमान होतो. प्रत्येक जीव आपापल्या वासनेनुसार निरनिराळ्या योनींचे आणि जगताचे भ्रम आपल्या हृदयातच पाहत असतो. राम म्हणाला, पिंडदानामुळे यमलोकी जाण्यासाठी नवा देह प्राप्त झाला असे जीवात्मा पाहतो, पण सर्वांचे आप्त पिंडदान करतातच असे नाही. मग ज्याच्या नावाने पिंड देण्यात येत नाही अशा जीवात्म्याची काय स्थिती होते? आप्तांनी आपल्याला पिंड दिले आहेत अशी भावना त्याच्या ठिकाणी उत्पन्न होणे शक्य नाही. असा जीव कोणत्या शरीराने यमलोकी जातो? वसिष्ठ म्हणाले, हे सर्व ज्याच्या त्याच्या भावनेवर अवलंबून आहे. मला आप्तांनी पिंड दिलेला नाही अशी ज्या जीवाची भावना झालेली असेल त्याला खरोखर पिंड दिला असला तरी पिंडफल मिळणे शक्य नाही. मला आप्तांनी पिंड दिला आहे अशी ज्या जीवाची भावना झाली असेल त्याला जरी पिंड देण्यात आला नसला तरी पिंडदानाचे फल म्हणजे पांथ देह प्राप्त होतो. जशी चित्ताची भावना तशी जीवाची स्थिती असा ज्ञात्यांचा अनुभव आहे. आणि देह जिवंत असता किंवा मृत झाला असता ह्या अनुभवात यत्किंचितही बदल होत नाही. पदार्थ नेहमी भावनेमुळे भासतात, हे सत्य आहे. परंतु भावना उत्पन्न होण्यास तसे कारण लागते आणि योग्य कारण असल्यास तत्संबंधी भावना उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्याला पिंड देण्यात आला असेल त्याच्या ठिकाणी सामान्यतः तशीच भावना उत्पन्न होते आणि मग त्याला पिंडफल मिळतेच मिळते. दृढ भावना बलामुळे पदार्थांची स्वाभाविक स्वरूपे बदलतात असाही नियम आहे. अमृताची दृढ भावना केल्यास विषाचेही अमृत होते. ह्याच न्यायाने प्रबल भावनेमुळे असत्य पदार्थ जीवाला सत्य भासतात व तसा त्याला अनुभव येतो. म्हणजेच पदार्थांचे अर्थक्रियाकारित्व सर्वस्वी भावनेवर अवलंबून असते. परंतु भावना हे कारण वस्तुतः सत्य नसल्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न होणारे कार्य म्हणजे जगतामधील वस्तुजात हे सत्य कसे असणार? म्हणून हे सर्व जगत मिथ्या असून त्या एकमेव सद्वस्तूच्या अधिष्ठानावर हा सर्व अध्यास अज्ञानामुळे केला जातो असा तू बुद्धीचा निश्चय कर. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.